हा गेला ना पाणी देऊन आता. हा म्हणत होती मी इंदूच्या मुलीसाठी. मस्त हायटेड आहे, पर्सनॅलिटी पण एकदम जबराट आहे, छान शोभेल दोघांची जोडी. तर आजकाल तेच झालेलं आहे, माय चॉईस करतात. पण हा स्वतःहून आला परवा माझ्याकडे, म्हणे काकू बघा माझ्यासाठी एखादी मुलगी. आता दादाचं झालं, पुढच्या वर्षी माझं पण वाजवून टाकू. म्हटलं बघते. त्याला म्हटलं आईवडिलांच्या समक्ष मला तू बायोडाटा दे. ते आपण काय रिलेशन ॲप आहे की आईवडिलांना माहिती नाही ना आपला बायोडाटा फिरतोय सगळीकडे. असले प्रकार म्हटलं मी करत नाही. जोडा खरंच छान दिसेल. आपल्या इंदूच्या पोरीचं पण भरतनाट्यम झालेलं आहे, पार्लर झालेलं आहे, एमकॉम शिकली आहे पोरगी. एमकॉम आजी 17वी शिकली. तो निळ्या कुर्त्यावाला ना, US ला असतो तो. माझी मुलगी जावा US लाच असतात ना, त्यांच्या ग्रुपला जॉईन आहे म्हणून माहिती आहे मला. आता आई वडील घेऊन यायला लागले लग्नांमध्ये. कसं बघायला सुरुवात केली की होईल पुढच्या 1-2 वर्षात. ती पिवळ्या ड्रेसवाली आहे ना ती लहानी आहे आणि ती लालवाली मोठी आहे. मोठी छोटी दिसते, छोटी मोठी दिसते. लहानीचं जमलंय, मोठी शिकते म्हणे अजून. म्हटलं शिकू द्या, चांगलं आहे, शिकतेच आहे ना, काय उन्हाळका थोडी करते. हो ती सख्खी मावस बहीण आहे मुलाची. आणि ती लाल साडीवाली आहे ना मागे, ती सख्खी आत्ते चुलत बहीण आहे. दोन्हीकडून नाते ना दोघींचं, म्हणून बघा दोन्हीकडून नाचताय दोघी. त्या दोघी सख्ख्या बहिणी आहेत ना, एकाच घरात दिलंय त्यांना. मोठी आर्किटेक्ट आहे आणि यांचा छोटा आर्किटेक्ट आहे. तर मोठीचं छोट्याशी आणि छोटीचं मोठ्याशी असं केलेलं आहे. अहो मग त्या लग्नात किती प्रॉब्लेम झाले. त्यांनी काय केलं, दाखवताना वेगळाच मुलगा आणि मंडपात वेगळा मुलगा. मुलगी ऐन वेळेवर बोलली, सगळ्या पाहुण्यांनी आम्ही मध्यस्थी केली. असं कसं असं? आम्ही सगळे मुलीच्या पाठीशी उभे होतो की नाही बेटा बरोबर आहे, तू बोलली, तू बरोबर आहे.